आज 11 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे। आज अनंत चतुर्दशी आहे। आज सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात येणार आहे। यासाठी आता प्रशासनाने पुरेपूर अशी तयारी केलेली आहे। गणेश विसर्जनाची पूर्व तयारी मुंबई पोलिसांकडून पालिकेकडून करण्यात आलेली आहे। रस्ते चौपाटी वाहतुकीची सगळी तयारी आता पूर्ण झालेली पाहायला मिळते। घरगुती गणेश विसर्जन मंडळातील मोठ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे। मुंबईत अंदाजे 6500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत। 1.5 ते 2 लाख घरगुती गणपती मुंबईत आहेत, तर 65 नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत। 205 कृत्रिम तलाव आहेत। तसेच विसर्जन मार्गावरील रस्ते मोकळे करण्यात आले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून मुंबईवर लक्ष ठेवला जाईल। 12 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 40 डीसीपी, 61 एसपी यावेळी बंदोबस्तामध्ये तैनात असतील। सोबतच 3000 अधिकारी आणि 18000 पोलीस कर्मचारी देखील तैनात असणार आहेत। सोबत राज्य राखीव पोलीस दलाच्या 11 तुकड्या, 4 शीघ्र कृती दलाच्या तुकड्या, 3 दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्या आणि बीडीडीएसला देखील सज्ज ठेवण्यात आलाय। 10,000 सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून विसर्जनावर लक्ष ठेवलं जाणार आहे। तसेच ड्रोन कॅमेऱ्यानेही नजर ठेवली जाईल। एआयचा देखील मुंबई पोलीस बंदोबस्ताकरिता वापर करणार आहेत। परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यास आता बंदी असणार आहे। सध्या देशातील पोलीस देखील तैनात असतील। दहशतवाद विरोधी उपाययोजना देखील घेण्यात आलेल्या आहेत। कंट्रोल रूम देखील सज्ज आहे। तसेच यंदा पहिल्यांदाच मुंबई पोलिसांकडून बंदोबस्तात एआयचा वापर करण्यात येणार आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, 11 दिवसांच्या बाप्पांचं आज विसर्जन होणार आहे आणि आपण पाहतोय लालबागला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। बाप्पाच्या विसर्जनासाठी कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे? मुंबई पोलीस पालिका संपूर्ण सज्ज झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। निश्चितच आपण पाहतोय आज अनंत चतुर्दशी आणि आजच्या दिवसाला 10 दिवसात गणपती बाप्पाचा मनोभावेने पूजा केल्यानंतर आज गणेश मूर्तींचं विसर्जन सोहळा पार पडणार आहे। त्याचकरिता आपण पाहतो की उत्साहाचं माहेरघर मानलं जाणारं लालबाग परिसर सध्या कशा पद्धतीत गजबजलेला आहे आपण पाहू शकतो। सकाळचीच वेळ आहे आणि सकाळपासूनच सगळेच गणेश भक्त असतील हे सगळेच या ठिकाणी जमलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर आज लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघत असताना मात्र अल्लोट अशी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची होत असते। सध्या आपण पाहतो की लालबागला उत्सवाचं माहेरघर का म्हटलं जातं याचं उत्तर जे आहे ते आज आपल्याला लालबागमध्ये रस्त्यावर पाहायला मिळतं आणि अर्थातच सर्वांचं लक्ष असतं ते म्हणजे जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत मानले जाणारे लालबागच्या राजाच्या राजशाही विसर्जन मिरवणुकीकडे आणि त्याकडेच लक्ष असतानाच सध्या आपण पाहतो की लालबागमध्ये हलका पाऊस देखील होत आहे। तरीसुद्धा गणेश भक्तांचा उत्साह हा कुठेही कमी होताना पाहायला मिळत नाही आहे। आता थोड्याच वेळाने आपण पाहतोय की जवळपास 9च्या आसपास लालबाग मार्केटमध्ये आज सकाळी लालबागच्या राजाची विधिवत उत्तर पूजा केली जाणार आहे आणि त्यानंतर आरती देखील घेतली जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत असताना यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये वैशिष्ट्य देखील पाहायला मिळतं, कारण तब्बल 24 तास चालणारी ही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जी आहे त्याचा उत्साह जो आहे तो काही औरच असतो। कारण आपण पाहतो की ज्या गणेश भक्तांना या 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेता येत नाही ते या विसर्जन मिरवणुकीमध्ये हजेरी लावतात आणि मोठी गर्दी करतात। त्यामुळे संपूर्ण आता लालबाग परळ परिसर असेल हे संपूर्ण गजबजलेलं पाहायला मिळतं आणि वेगळंच वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं पाहायला मिळतं। खरं तर आपण पाहतोय की आजही लालबागच्या राजाच्या या सगळ्याच परिसरामध्ये गणेश भक्तांची, लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। कारण आज गोड असा निरोप जो आहे तो बाप्पाला देत असताना अनेक गणेश भक्त जे आहेत त्यांचे डोळे जे आहेत ते पाणवले जातात आणि कुठेतरी गोड निरोप जो आहे तो बाप्पाला देता यावा, बाप्पाला पुन्हा एकदा पुढच्या वर्षी लवकर बोलवावा यासाठीचा हा निरोप असतो। त्यामुळे एक वेगळाच वातावरण जो आहे तो लालबागच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।